क्या बात है सिक्सर. नमस्कार मंडळी, आम्ही सारे कवयिये छोटे शेफ को पॉट बाय टाटा संपन्न मसाले आणि फेबर स्पेशल पार्टनर अनुवेद साबण आणि विनोद इंटेलिजंट कुकवेअरच्या आजच्या भागात मी संकर्षण फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. दम लागलाय बघा, सवय राहिली नाही मैदानी खेळांची. दम लागतो, घाम येतो. 2 मिनिटं द्या. पण तुम्हाला खरं सांगतो मंडळी, 15 वर्षांपूर्वी जर तुम्ही मला हा प्रश्न विचारला असता की काय संकर्षण बुवा तुम्ही कोणते खेळ खेळता, तर मी उत्तर दिलं असतं क्रिकेट, कबड्डी, खो खो, लगोरी, लपंडाव, हो की नाही. पण आत्ताच्या लहान मुलांना जर तुम्ही हा प्रश्न विचारला की काय हो तुम्ही कोणते खेळ खेळता, तर 80 ते 90% मुलं स्मार्टफोनवरती आम्ही गेम खेळतो, आम्ही व्हिडिओ गेम खेळतो, आम्ही गेम पार्लर मध्ये जातो तिथे गेम खेळतो असं काहीतरी उत्तर देतील. बरोबर की नाही. टेक्नॉलॉजीनुसार हे आलेले सगळे गेम खेळायला हरकत नाही, पण काय आहे आपण थोडा विचार करायला हवा की ह्या सगळ्या गेम्सनी मुलं स्मार्ट होतात, स्ट्रॉंग होतात का, हा प्रश्न जर आपल्याला पडला तर उत्तर मिळेल मोस्टली नाही. बरोबर की नाही. त्याच्यामुळे फिजिकली स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला हे थोडेसे गेम शिकायलाच हवेत, ते खेळायला पाहिजेत. बरोबर की नाही. पण आजच्या काळातही काही अशी मुलं आहेत ज्यांना स्मार्टफोनवरच्या गेम्सपेक्षा मैदानी खेळ आवडतात. याच्यामध्ये त्यांचं मन जरा जास्ती रमतं. हे सगळं सांगण्यामागचं कारण असं की आज आपल्याकडे एक छोटी ताई आलेली आहे. तिला नेमकं काय आवडतं हे सगळं जाणून घेऊया, गप्पा मारूया. लहान मुलांशी गप्पा मारण्यात एक वेगळी मज्जा असते. आणि हो, शेवटाकडे जाऊया, म्हणजेच नंतर पाहूया अप्रतिम असे पदार्थ. चला आजच्या गोड भागाला सुरुवात करूया. आपल्याकडे एक गोड बाळ इथे आलेलं आहे, आपण तिचं स्वागत करूया, गप्पा मारूया आणि मग बघूया ती आपल्यासाठी काय करतेय. सो मी तिच्याविषयी फार काही सांगणार नाही. असं मला कळलंय की तू तुझं इंट्रोडक्शन खूप छान पद्धतीने करून देतेस म्हणे. सो काय सांगशील तुझ्याविषयी? मी राधिका मिलिंद गोडबोले. बर. पण असं नको समजू मी काय माझ्या नवऱ्याची बायको मधली राधिका नाही, मी राधिका गोडबोले. वा, तू पाहतेस ती मालिका? हो, आवडते तुला? पहिले पाहायची, आता नाही पाहत जरा. कितवीला आहेस तू? 6वीत. कुठल्या शाळेत? ओंकार इंग्लिश मीडियम स्कूल. काय करतात तुझे बाबा? माझे बाबा बँक मध्ये कामाला आहेत. बर. आई पण जॉब करते का घरी असते? नाही, हाऊस वाईफ आहे. हाऊस वाईफ आहे. तुला काय व्हायचंय मोठेपणी? मला सिंगर. तुला सिंगर व्हायचंय? हो, कोण आवडतं तुला सिंगर? मला लता मंगेशकर आणि आशा भोसले. अरे वा. मग तू काय प्रयत्न करतेस, क्लासेसला वगैरे जातेस गाण्याच्या? हो, जातेस. हा. शास्त्रीय संगीत पण शिकतेस? हा, दोन्ही शिकतेस. हा. किती परीक्षा झाल्यात? 2 परीक्षा झाल्यात क्लासिकलच्या. क्या बात आहे. आम्हाला कुठलंय तुझ्या आवडीचं एक छानसं गाणं म्हणून दाखव बरं. गाणं म्हणून दाखवू? चांदण्याचा हूल होते कोवळ्या पाऊली, माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली, खेळण्याचे होते वय अंगणाची होती सोय, सोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशय, थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट, जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट, हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा, त्याच्या कृतात डोळ्यात झुली उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, हा झुली उंच माझा झोका. वाह, किती गोड. तुला माहितीये तू फार छान गातेस. थँक्यू. बर. काय आवडतं तुला आता? शाळा आणि गाणं हे तर आम्हाला कळलं. याच्याशिवाय तुला कशामध्ये तू खूप रमतेस? काय तुझ्या अजून हॉबीज आहेत? जास्त करून तर खेळणं आवडतं. काय खेळतेस तू? आम्ही असं कॉम्प्लेक्स बरंच मोठं आहे ना, तर आम्ही मुली मिळून असं इंटरकॉम वर कॉल करून सगळे खाली जमतो. खाली जमून काय करता एकत्र? खेळतो असं. आणि ज्याच्या म्हणजे जी आम्हाला आवडत नसेल किंवा ती आमच्यावर दादागिरी चालवत असेल, तर जर का तिच्या आईने वगैरे असं मध्ये बोलवलं तर आम्ही असं प्लॅन करतो की ही आता आपल्यावर खूपच दादागिरी करते. मग जेव्हा ती परत येते ना, तेवढ्यात आम्ही तिला बोलतो की आता खूप वेळ झालाय आणि आम्हाला अभ्यास पण करायचा आहे. तर आम्ही विंग मध्ये जाऊन बसतो आणि तिथे जी खिडकी आहे ना त्याच्यातून बघत असतो. तर जेव्हा ती जाते ना तेव्हा आम्ही लगेच खाली येतो. किती हुशार आहात तुम्ही. असं तुम्ही आजपर्यंत किती वेळा केलंय? बरेचदा. बरं, अजून काय काय तुझ्या आवडीचे आहेत? काय खायला आवडतं? खायला बाहेरच्या गोष्टी आणि घरी तर आमटी भात, वरण भात साधा आपलं. हो ना. ओके. मग आता तुला मोठेपणी सिंगर व्हायचंय आणि मग अभ्यास कुठपर्यंत न्यायचा आहे? अभ्यास पण चालू आहे. चांगला आहे ना. 5वीला किती मार्क्स होते? 5वीला A2. A2 ग्रेड होता. ग्रेड. अच्छा, ग्रेड. तुला 6वी साठी ऑल द बेस्ट. आता खाण्यामध्ये बाहेरचं खायला आवडतं आणि घरात वरण भात साधा आपला. पण करता काय येतं तुला?
आईला मदत करतेस का? हा, असं कांदा चिरून देते, असं चिरण्याची कामं. पण आई सांगते की आत्तापासून तुला किचन मध्येच करायचंय. आई सांगते की पहिले कपड्यांची घडी करायला शिक आणि मग किचन पर्यंत. तर ते सगळं पण करते पटापट. येतात का कपड्याच्या हा. घड्या? बर, मला एक सांग, आता जर आपण इथे असा काहीतरी टाळ्या बिळ्यांचा गेम खेळायचं म्हणलं तर असं काही गेम येतो तुला? हा, बरेच येतात. कुठला मला एखादा शिकव ना. आता ना तो एक पूर्वी असायचं ना काहीतरी, ती आय मीना सुपर सीना असं काहीतरी, हे. ते असेल तर शिकव ना मला जरा. हम्म. काय सांग बरं, काय करायचं? असं हा आव मीना हा सुपर सीना, आव मीना सुपर सीना, बिग बॉयज लेझी गर्ल स्टॅच्यू. स्टॅच्यू म्हटलं की स्टॅच्यूच राहायचं. मग झालं ना मी स्टॅच्यू, आता पटकन ऑफ कर. ओव्हर. ओव्हर. हा, नाही तर स्टॅच्यू ओव्हर केला नसता तर मागचा पुढचा भागच झाला नसता. बरं राधिका, मला सांग की व्हॉट्सअप विषयी तुझं काहीतरी म्हणणं आहे म्हणे, तू व्हॉट्सअप वापरतेस का? नाही, मी नाही वापरत, पण मला काहीतरी सांगायचंय. सांग की ग प्लीज. एक ऍक्ट करून दाखवते मी. दाखव ना, WhatsApp वर. दाखव. ओके. आम्हा बालमंडळींना एक प्रश्न पडलाय. ह्या मोठ्या माणसांना झाले तरी काय? काय म्हणता? आम्ही एवढं केलं तरी काय? सांगते. सकाळी उठल्यावर जी जाग येते ती त्या व्हॉट्सअप वरच्या टकटक टकटकीने. कारण अगदी न चुकता आप्पा राउटर ऑन करतात आणि मग काय सुप्रभातचे मेसेजेस येण्यास सुरुवात. पूर्वी लाडानी दूध व नाश्ता देणारी आजी आता टेबलवर दूध व बिस्किट ठेवून व्हॉट्सअप वरच्या देवी देवतांच्या फोटोला मनोभावे नमस्कार करत असते. बाप्पा सांभाळून रे बाबा, नाहीतर तुलाही 21 मोदकांचा नैवेद्य व्हॉट्सअप वरच मिळणार बरं का. वा. ओहो, आज बाबांनी नवीन शर्ट घातलाय वाटतं. मग काय सेल्फी काढून मित्रांना पाठवायचं असेल, वा वा. व्हॉट्सअप वरचे मेसेजेस वाचणं, ते फॉरवर्ड करणं, जोक्स वर मोठ्या मोठ्याने हसणं, पूर्ण वेळ व्हॉट्सअप व्हॉट्सअप आणि व्हॉट्सअप. बाबांना आमच्याकडे बघायला सुद्धा वेळ नसतो. आई तर वैतागूनच म्हणते, मोबाईलला आरसा नाही तो नशीब, नाहीतर त्यातच बघून दाढी केली असती. पण आईचं पण काही वेगळं नाही बरं का. माझ्या शेजारी बसते माझा अभ्यास घ्यायला, पण तेव्हाही सगळं लक्ष त्या व्हॉट्सअप वरच असतं. आता माझ्या शेजारी बसून ती एका व्हॉट्सअप वरच्या जोकवर हसली तर माझं लक्ष तिच्याकडे जाणारच ना. आणि मग काही चूक झाली तर त्याची शिक्षा म्हणून आई ग पाठीवरती धपाटा. त्या दिवशी एवढं मोठं बक्षीस घेऊन घरी आले. मला वाटलं आता सगळे माझं कौतुक करत बसतील, पण कसलं काय, आईने लगेच त्याचा फोटो काढून व्हॉट्सअप वर टाकला सुद्धा. आणि मग काय घरी येऊन कौतुक करण्याऐवजी सगळं कौतुक त्या व्हॉट्सअप वरच झालं. मला माहितीये व्हॉट्सअपचे अनेक फायदे असते, पण आमचं म्हणणं एवढंच आहे की व्हॉट्सअप मुळे आमच्यावर अन्याय करू नका. आमचा वेळ आम्हाला द्या, आमच्या गमती जमती ऐका, आमचे लाड कौतुक करा, आमच्याशी गप्पा गोष्टी करा ना, आणि मग कुशाल व्हॉट्सअप वर बिझी राहा. काय बरोबर आहे ना आमचं म्हणणं? 100% बरोबर आहे. वा 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 वा, क्या बात है. आणि ह्या टाळ्या फक्त मी नाही वाजवते, ज्यांनी ज्यांनी आता हा भाग पाहताना हे तुझं सगळं म्हणणं ऐकलं असेल ते सगळेजण तुझ्यासाठी या टाळ्या वाजवतील. पण याच्यातला मेसेज तुला नेमका कळला नाही, याच्यात काय म्हणायचं नेमकं. पण मग तू किती मोबाईल वापरतेस किंवा तुला किती वापरावं असं वाटतं इंटरनेट किंवा मोबाईल? असं फक्त गाण्यासाठी वापरते, गेम साठी जास्त नाही घेत. खरं सांग. नाही, मी असं वापरतच नाही. वापरत नाही? बर, कुठल्या गोष्टीचा तुला खूप राग येतो ग, किंवा कुठल्या गोष्टी केल्यानंतर तुला खूप आवडतात तुझ्यासाठी किंवा तुझ्याबद्दल? मला ना असं जर का आई बाबांची अॅनिव्हर्सरी असेल तर त्यांना काहीतरी सरप्राईज द्यायला असं फार आवडतं. बरं, आता मी तुला काही प्रश्न विचारतो, त्यातलं तुला काय आवडतं ते सांगा. तुला ग्राउंड वर खेळायला आवडतं का तुला मोबाईल खेळायला आवडतो? ग्राउंड वर. तुला लपाछपी खेळायला आवडते का तुला इंटरनेट वरती चॅटिंग करायला आवडतं? लपाछपी. बर, आणि तुला अजून काय आवडतं जे तुला असं वाटतं की हल्लीच्या मुलांनी सुद्धा ते करावं मोबाईल वरती गेम खेळण्यापेक्षा? असं काही वेगळं म्हणजे मी आणि माझ्या मैत्रिणींनी पण एकदा ठरवलेलं, असं आम्ही जे कोण होतो ना त्यांचे आई बाबांचे बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी असं त्यांची लिस्ट बनवलेली, कोणाचा पहिले येतो मग अॅनिव्हर्सरी. तर आम्ही ग्रुप बनवून त्यांच्यासाठी ग्रीटिंग कार्ड वगैरे, तर मला असं करायला आवडतं. काय स्वतःच्या हाताने तयार करायचा? हा. किती छान. वा, ही चांगली आयडिया आहे. सगळ्या एकत्र मुलांनी यायचं, सगळ्या मुलांनी एकत्र यायचं आणि आपल्या आई बाबांच्या अॅनिव्हर्सरीच्या तारखा काढायच्या
आणि तेव्हा ते सेलिब्रेट करायचं. करेक्ट? हा. वा, फारच मज्जा येते तू अशी गप्पा मारताना. आता आपण एक काम करूया, या लेकराला घेऊन जाऊया स्वयंपाकघरात आणि पाहूया पदार्थ. चला. राधिका आपल्यासोबत आपल्या स्वयंपाकघरात आहे. आता ती पहिला पदार्थ करणार आहे. तयार ना? हो पण मी तुला मदत करणार. हो म्हणजे गॅसचं वगैरे काही काम असेल तर ते सगळं मी करणार. तू फक्त मला सांगायचं की दादा हे कर, आपल्याला हे करायचं. ओके? हो चालेल. चालेल ना? आणि तुम्ही लहान मुलांना समजा किचन मध्ये घेऊन गेलात, त्यांना काही करायचं असेल किंवा त्यांना मदत करू द्यायची असेल तर जरा त्यांना गॅस पासून लांब ठेवा. आपण बाकी सगळी कामं करूया. राईट? काय या पदार्थाचं नाव आहे? ऍपल सँडविच. वा, ऍपल सँडविच. हो. लागणारं साहित्य आपण पाहू, मग कृती करू. सांगा. ब्रेड, मायोनीज, ऍपल, मँगो जॅम, ब्लॅक पेपर, रेड टुटी फ्रुटी, ग्रीन टुटी फ्रुटी आणि सॉल्ट. बर, काय करूया पहिल्यांदा आपण? सँडविचच्या आतलं स्टफिंग करूया. बरं, ठीक हो. आहे. काय काय लागणार स्टफिंग करताना? ऍपल. बर, ऍपल आपण खिसून घेतलाय ना? हो. किती लागणार आहे हे अर्ध. आणि ग्रीन टुटी फ्रुटी आणि रेड टुटी फ्रुटी दोन्ही घालायच्या? हो. तू सांगा किती लागणार आहे. हो. बर, बघ. बस. आता ब्लॅक पेपर. बस. बस. आणि आता मीठ चवीपुरतं. चला, राधिकाने सांगितलं बस, मी पण बस केलं. आता काय करायचंय? आता याला मिक्स करून घेऊया. मग तुला मिक्स करता येईल का? मी मदत करू? करता येईल? घे, मस्तपैकी मिक्स कर. सांग बाळा, काय करायचंय? आता ब्रेडला मँगो जॅम लावून घ्यायचा आहे. बर. आणि तो पसरवायचा का? हो. बर. आता दुसरा ब्रेड. बर, घे. अगदी व्यवस्थित तू त्याच्यावरती स्प्रेड करून घेतलेलेस. आता पुढे काय करूया? आता हे जे मिक्सचर आहे ते आपण घालूया. बर. हे एकमेकांवरती ठेवायचंय का? हो. राधिकाने सांगितल्याप्रमाणे आपण हा ब्रेडचा एक स्लाइस दुसऱ्या स्लाइस वरती ठेवूया. हे झालं आपलं एक सँडविच तयार. हो. पण एक तर तू एकटीच खाशील, मला अजून 5-6 लागतील खायला, है ना? तर आपण अजून करून घेऊया. करायला फार इझी पदार्थ आहे. सो थँक्यू सो मच, तू हा पदार्थ आमच्यासाठी दाखवला. तुमच्याही घरात लहान मुलं असेल तर त्यांना हा फार आवडेल. स्वतः करता सुद्धा येईल. मस्त पदार्थ आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. ऍपल सँडविच करण्यासाठी लागणारे साहित्य: ब्रेडचे स्लाइस, मेयोनीज, किसलेलं सफरचंद, मँगो जॅम, लाल टुटी फ्रुटी, काळी मिरी पूड, हिरवी टुटी फ्रुटी आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये 2 चमचे मेयोनीज, किसलेलं सफरचंद, हिरवी टुटी फ्रुटी, लाल टुटी फ्रुटी, काळी मिरी पूड आणि मीठ घालून सर्व एकत्र करून त्याचं सारण तयार करून घ्यावं. ब्रेडच्या दोन्ही स्लाइसला मँगो जॅम लावून एका ब्रेडवर तयार सारण घालावं. सारण घातलेल्या ब्रेडच्या स्लाइसवर दुसरा ब्रेडचा स्लाइस ठेवून सँडविच तयार करून घ्यावं आणि सर्व्ह करावं. आहा, पहिला पदार्थ आपला झालेला आहे. ऍपल सँडविच आपण केले. आता आपण दुसरा पदार्थ पाहू. काय नाव बाळायचं? बिस्किट शॉर्ट्स. हा पदार्थ का निवडला आमच्यासाठी? या पदार्थामध्ये खूप व्हेजिटेबल्स आहेत, ते पण हेल्दी आहे. ओ, म्हणून निवडला सोय. बर. पण आता हाही पदार्थ करताना आपल्याला गप्पा मारायच्या ना? हो. तुर्तासाचं साहित्य सांग, मग आपण कृती करू. सांग. बिस्किट, पनीर किसलेलं, कॅरेट, मग पिझ्झा सॉस, शिमला मिरची, चीज, टोमॅटो, कांदा, मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स, सॉल्ट. ठीक आहे, आपण आता कृती करूया. काय करायचं आधी? पहिले ज्या काही भाज्या वगैरे आहेत त्यांना मिक्स करून घ्यायचं. बर. काय काय लागणार तुला ते सांग. चीजला आणि बिस्किटला सोडून सगळं. बर, मग आधी पनीर घेऊ. हो. ठीक. शिमला मिरची. आता सगळंच घ्यायचंय म्हटल्यानंतर आपण हो, सगळं घेऊ थोडं सगळं. थोडं. मग हे गाजराचे काप, कांदा. आता काय हे पण घ्यायचं? हो, थोडस. मिक्स्ड हर्ब्स पुरे. चिली फ्लेक्स अगदी थोडे घालूया आपण. हो. आता काय टोमॅटो. हो. आता पिझ्झा सॉस आणि मीठ. मीठ पण. ओके. आणि आता मीठ बघ बरं. मीठ बस. बस ना? तू काय जास्ती खातेस बरं राधिका? गोड, तिखट? असं मीडियम आणि तिखट. मीडियम आणि तिखट. गोड नाही आवडत आवडत जास्त. का? फक्त गुलाबजाम बस. थोडासा. पुरणाची पोळी, श्रीखंड श्रीखंड पण थोडस आवडतं. फार नाही आवडत, पण तिखट जास्ती आवडतं. हो. मिश्रण तयार आहे. आता राधिका करणारे पुढची कृती. सांग बाळा, काय करायचंय?
आता बिस्किटवर ते चीजचे स्लाइस घालायचे आहेत. बर, मग आधी आपण प्लेट मध्ये बिस्किट घेऊया. आता त्याच्यावर स्लाइस घालायचे. घ्या. किती मन लावून व्यवस्थित करते बघा. कळलं का आम्ही ही सिरीज का सुरू केली? त्याचं कारण असं आहे की सध्या ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत, व्हिडिओ गेम खेळतात, मोबाईल वरती टाइमपास करतात. त्यापेक्षा असं जर त्यांना काही घरात करायची संधी दिली, बरं जे पदार्थ आम्ही दाखवतो ते हेल्दी आहेत, सोपेही आहेत करायला, तर त्यांना एक जरा वेगळी चालना मिळेल, प्रोत्साहन मिळेल आणि इंटरेस्ट घेऊन ते करतील. बरोबर? हो. आता काय? आता हे मिक्सचर वरती घालून घेऊया. घ्या. वा, अशा प्रकारे हे बिस्किट शॉर्ट्स तयार होणार आहेत. राधिका, तुझं कौतुक केलं पाहिजे. तू फार अगदी व्यवस्थितपणे शांतपणे हे सगळे पदार्थ करतेस. वा, बिस्किट शॉर्ट्स तयार झालेले आहेत. आम्ही ते अजून छान सजवून घेतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. बिस्किट शॉर्ट्स करण्यासाठी लागणारं साहित्य: बिस्किट, किसलेलं पनीर, हिरवी सिमला मिरची, पिझ्झा सॉस, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, चीज, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये किसलेलं पनीर घेऊन त्यामध्ये सिमला मिरची, गाजराचे काप, कांदा, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, टोमॅटो, पिझ्झा सॉस आणि मीठ घालून सर्व एकत्र करून घ्यावं. एका प्लेटमध्ये बिस्किट ठेवून त्यावर चीज स्लाइस ठेवावं आणि स्लाइसवर तयार पनीरचे एकत्रित मिश्रण घालून बिस्किट शॉर्ट्स तयार करून सर्व्ह करावेत. मंडळी, आजच्या आपल्या भागामध्ये राधिका हे गोड लेकरू इथे आले आणि एवढे छान गप्पा मारल्यास तू आमच्याशी. तुझ्या शाळेविषयी सांगितलं, तुम्ही काय खेळ खेळता, काय खोड्या करता, सगळं सांगितलंस. तुला कसं वाटलं मला भेटून? छान एकदम. खरं सांग. हो, खरंच. पण हा कार्यक्रम तू पाहतेस? हो. आवडतो तुला? असं कधी कधी वेळ मिळाला तर. वेळ मिळाला तर. पण वेळ मिळाला तरच पाहत जा, इतर वेळेस तुझा अभ्यास करत जा. ओके? पण आईला मात्र हा कार्यक्रम नक्की पाहायला लावत जा. तुला कसं वाटलं इथे येऊन गाणं म्हणून, आमच्यासाठी पदार्थ करून? खूप छान वाटलं आणि फ्री पण झाली थोडी. फ्री पण झाली ना? आधी थोडं टेन्शन आलं होतं का? हो. का? असं कधी केलं नाहीये ना. असं काय केलं नाहीये? असं टीव्ही वर येणारे त्याच्यानेच टेन्शन आलं. बर, पण टेन्शन गेलं ना नंतर? हो. पण आता माझी एक रिक्वेस्ट आहे तुला छोटी, ऐकशील? हो. एक छानसं गाणं ऐकू ना परत एकदा. ठीक आहे. बच्चे मन के सच्चे, बच्चे मन के सच्चे, सारी जग की आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे, बच्चे मन के सच्चे, बच्चे मन के सच्चे. क्या बात है, बच्चे मन के सच्चे. वा, तू नक्की सिंगर होशील. खूप छान प्रयत्न करत राहा. ऑल द बेस्ट. झी मराठीकडनं ही प्रेमाची भेटवस्तू तुझ्यासाठी. थँक्यू. आणि याच्यासोबत झी मराठीकडनं राधिकासाठी हे अजून एक गिफ्ट घ्या. वा, थँक्यू सो मच राधिका, तू इकडे आलीस. हे गिफ्ट घरी गेल्यानंतर ओपन कर. आय एम शुअर तुझ्या चेहऱ्यावरती असं एक छानसं ब्राईट स्माइल येईल. ओके मंडळी, तुम्हाला कसा वाटला आजचा भाग, रेसिपी, गप्पा, सगळं मला आवर्जून कळवा. आणि हे कळवण्यासाठी आपला हा पत्ता आणि ईमेल आयडी लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आहा मंडळी, राधिकाने केलेले दोन्ही पदार्थ आपल्या समोर आहेत. आता आपल्याला ते खायचे. रेडी ना? हो. भूक लागली आहे ना? हो. एरवी काय तुझा लंच टाइम असतो शाळेमध्ये? लंच टाइम 9:30चा. खूप. अच्छा, तुझी सकाळची शाळा आहे नाही का? हो. मग दुपारी परत घरी आल्यावर जेवत असशील ना? किती वाजता? 1:30. 1:30? ऑलमोस्ट त्याच वेळ होतात आपण. पण तुला एक माझी लहानपणीची आठवण सांगतो. जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी ना आमचे आजोबा आम्हाला श्लोक म्हणायला लावायचे, श्लोक शिकवायचे. तर आपणही एक श्लोक म्हणूया आणि मग हे खायला सुरुवात करूया. चालेल? जोडा हात. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर वर्णनो हे जाणीजे यज्ञ कर्म. घ्या आता प्लेट. राधिका सोबत आजचा हा भाग फार मज्जा आली. काय खाणार पहिल्यांदा? पहिले बिस्किट. व्हेरी गुड. चला आम्ही करतो आता खायला सुरुवात आणि तुम्हाला करतो टाटा. परत भेटूया पुढच्या भागात. पण तोपर्यंत पाहत राहा झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये छोटे शेफ, को पावर्ड बाय टाटा संपन्न मसाले आणि फेबर. स्पेशल पार्टनर अनुवेद साबण आणि विनोद इंटेलिजंट कुकवेअर. बाय. खाणाऱ्याने खात रहावे.